नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक नवीन अपडेट माहिती आजच्या व्हिडिओत आहे. तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओत आपण तहसील कार्यालयात निराधारांची गर्दी, आधार प्रमाणीकरणासाठी येत आहेत लाभार्थी हा व्हिडिओ टाकला होता. तो महत्त्वपूर्ण व्हिडिओ अवश्य पहा. आजच्या व्हिडिओत आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे. ते हे की संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजना यांचे अनुदान आता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. तर कोणत्या महिन्यापासून हे अनुदान थेट जमा होईल, यासाठी कोण लाभार्थी पात्र असणार आहे आणि कोणाला त्याचा फायदा मिळणार आहे, आणि जे लाभार्थी पात्र नाही त्यांना यासाठी थेट अनुदान खात्यात जमा होण्यासाठी काय करावे लागणार आहे, याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल आताच सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे अशाच नवीन अपडेट माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळत राहील. तर चला मित्रांनो, आपण आता या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मित्रांनो, दैनिक पुढारीमधील ही अपडेट. संजय गांधी श्रावणबाळचे अनुदान आता लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर. या महिन्यापासून अंमलबजावणी. 1 जानेवारी 2025 पासून यांची अंमलबजावणी होणार आहे आणि या थेट अनुदानाचा फायदा 27,15,000 लाभार्थ्यांना होणार आहे. तर पहा मित्रांनो, कोल्हापूरमधील ही बातमी आहे. राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान आता थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. राज्यातील 27,15,000 लाभार्थ्यांना याद्वारे लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना आता वेळेवर अनुदान मिळणार आहे. तर मित्रांनो, आता ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे DBTने डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यात संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी जमा होत असतात, त्याचप्रमाणे आता संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजनेचे अनुदान हे एकाच वेळी जे पात्र 27,15,000 लाभार्थी आहे त्यांच्या खात्यात आता एकाच वेळी जमा होणार आहे. तर पहा मित्रांनो, पुढे राज्य शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा 1,500 रुपयांचे अनुदान दिले जाते. हे अनुदान जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय अशा स्तरावरून बँकेत जमा होत असते. हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार राज्य शासनाने या योजनेतील लाभार्थ्यांसाठी DBT पोर्टल सुरू केले आहे. त्या पोर्टलवर लाभार्थ्यांची नावे अपलोड करण्यात आली आहेत. त्यानुसार आतापर्यंत 27,15,000 लाभार्थ्यांची नावे या पोर्टलवर अपलोड झाली असून त्यांना या डिसेंबर महिन्यापासून या योजनेचे अनुदान थेट बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयात येणारे अनुदान, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून तहसील कार्यालयासाठी वाटप केले जाणारे अनुदान आणि नंतर लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी लागणारा कालावधी आता कमी होणार असून एका क्लिकवर हे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होईल. या योजनेतील लाभार्थ्यांची नावे DBT पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. जी नावे अद्याप अपलोड झालेली नाहीत त्या लाभार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच अनुदान वितरित होणार आहे. मात्र हे अनुदान डिसेंबर आणि जानेवारी
या कालावधीतच जुन्या पद्धतीने दिले जाईल असेही राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. जानेवारी अखेर संबंधित लाभार्थ्यांची नावे या पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर पहा मित्रांनो, पुढे मंडळ तालुका स्तरावर विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या योजनेतील ज्या लाभार्थ्यांची नावे अपलोड झालेली नाहीत ती जानेवारी अखेर अपलोड करावी. याकरिता युद्धपातळीवर मोहीम राबवावी असे आदेशही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. ज्या लाभार्थ्यांचे आधार अपलोड झालेले नाही त्याकरिता मंडळ अधिकारी तसेच तालुका स्तरावर विशेष मोहीम राबविण्यात यावी असेही या आदेशात म्हटले आहे. तर मित्रांनो, आता तालुका स्तरावरही विशेष मोहीम राबविणे सुरू झाले आहे. त्याविषयी कालच आपण लोकमतमधील बातमी पाहिली. यावल येथे निराधारांची तहसील कार्यालयात मोठी गर्दी होत आहे. आपणही तो व्हिडिओ पाहून त्यात सांगितल्याप्रमाणे आपली कागदपत्रे आणि मोबाईल नेऊन आधार अपलोड करून घ्यावे. तर पहा मित्रांनो, पुढे लाभार्थ्यांसाठी 408 कोटी 13 लाखांचा निधी वर्ग. संजय गांधी निराधार योजनेतील 12,36,000 तर श्रावणबाळ योजनेतील 14,79,000 लाभार्थ्यांसाठी डिसेंबर महिन्यातील अनुदानासाठी 408 कोटी 13 लाख रुपयांचा निधी वर्ग केला आहे. तो तातडीने बँकेत वर्ग करून लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करावा असेही आदेश देण्यात आले आहे. तर मित्रांनो, आता जानेवारीचा पहिल्या आठवड्यात हे अनुदान तुमच्या खात्यात एकाच वेळी जमा होऊ शकते. जर तुमचे खाते DBT पोर्टलवर अपलोड झाले असेल आणि या 27,15,000 लाभार्थ्यांमध्ये तुमचे नाव असेल तर तुम्हाला कोणतीही काळजी किंवा चिंता करण्याची आवश्यकता नाही. आणि ज्या लाभार्थ्यांना अजून मागचे पैसे मिळणे बाकी आहे त्यांचे पैसेही त्यांच्या बँक खात्यात जमा होणे सुरू आहे. अनेक जिल्ह्यात हे पैसे जमा होत आहे आणि DBT लिंकचे काम हे 80% पूर्ण झालेले आहेत. आणि ज्या लाभार्थ्यांचे खाते अजूनही DBT लिंक झाले नाही त्यांनी लगेच ते करून घ्यायचे आहे. तसे केल्यावर तुम्हालाही DBT प्रणालीचा फायदा मिळेल. त्यासाठी तहसील कार्यालय आणि बँकेत जाऊन ही महत्त्वपूर्ण कामे लगेच करून घ्या. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? अशीच नवीन माहिती आणि पुढील अपडेट मिळण्यासाठी आताच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.